मग ते आपल्याला कसं सर कळणार तुम्ही म्यूट कोणत्या आहात, मीडियम? तुमचा आवाज नाही येत. अनंत सर. अच्छा ठीक आहे, एनी हाव आपण चालू करूया. मी मराठीमधून शिकवेल मुलांना, बट तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहात तर मधून मधून मी ट्राय करेल की मी 50% इंग्लिश यूज करेल आणि 50% मराठी यूज करेल. ठीक आहे, चला तर आपण स्टार्ट करूयात. सगळ्यात आधी ना मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. एक सेकंड, स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन नाही दिसत आहे ना? दिसते मॅम तुमची स्क्रीन आता. दिसते? अच्छा, मी स्वतःला ना अनपिन करते एक मिनिट, मग माझी स्क्रीन मोठी दिसेल. ठीक आहे. मॅम, माझा जर मधून अधून आवाज जर ब्रेक होत असेल तर मला तसं सांगा हा. नाही मॅम, तुमचा आवाज क्लिअर आहे. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. ठीक आहे, तर मुलांनो आज आपण मोशन चॅप्टर स्टार्ट करायच्या आधी मला तुम्हाला काही बेसिक गोष्टी सांगायच्या. त्याच्यामधली पहिली बेसिक गोष्ट आहे ती म्हणजे, हा शब्द तुम्ही ऐकलाय का किंवा अभ्यास केलाय का आधी मला सांगा. फिजिकल क्वांटिटी. चला मला सांगा, फिजिकल क्वांटिटी म्हणून कधी ऐकली तुम्ही? फिजिकल क्वांटिटी काय असते, कोण सांगेल? फिजिकल क्वांटिटीला, हा करेक्ट, फिजिकल क्वांटिटीला मराठीमध्ये आपण भौतिक राशी असे म्हणतो. मुलांनो, आय होप तुम्ही सगळेजण नोटबुक आणि टेक्स्टबुक बरोबर घेऊन बसलाय. फिजिकल क्वांटिटीला भौतिक राशी मराठीमध्ये म्हणतात, करेक्ट आहे. बट असते काय ती नक्की? व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? अर्थ काय आहे तिचा, कोण सांगेल? नाही ऐकायला येते. येस, ज्या क्वांटिटीज, ज्या राशी आपण मोजू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. व्हेरी गुड, हे नोट करून ठेवायचं आहे शॉर्ट मध्ये तुमच्याकडे, म्हणजे नंतर विसरायला नको. ठीक आहे, मला कोण एक्झाम्पल सांगेल मग फिजिकल क्वांटिटीचं एक्झाम्पल सांगेल? व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज? मास, टेम्परेचर, लेंथ. येस, ज्याला आपण मोजू शकतो. मास, मास म्हणजे वस्तुमान, टेम्परेचर तापमान, लेंथ म्हणजे लांबी. येस, सो देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज. आता ह्या ज्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, अच्छा मग आता ज्या फिजिकल क्वांटिटी नाही आहेत त्याचे कोणी एक्झाम्पल सांगेल जे आपण मोजू नाही शकत? आपले इमोशन्स,
आपण किती हॅपी आहे, किती सॅड आहे, किंवा कोण माणूस किती ब्रेव आहे, ते आपण मोजू नाही शकत त्याला एखाद्या नंबर मध्ये, राईट? तर त्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज नाही आहेत. जर तुम्हाला आठवत असेल, इंग्लिशमध्ये नामाचे प्रकार, टाइप्स ऑफ नाउन्स मध्ये तुम्ही कॉन्क्रीट नाउन्स आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन्स शिकलेला, राईट? तर कॉन्क्रीट म्हणजे तेच होते जे आपण मोजू शकतो. सेम आहे हे, ज्याला आपण मोजू शकतो त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणतात. ठीक आहे, तर तुम्ही शॉर्ट मध्ये लिहा ह्याच्या समोर द क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. इथे पुढे खूप फिजिकल क्वांटिटीच्या तुम्ही काय लिहू शकता, जी क्वांटिटी आपण मोजू शकतो. ठीक आहे, फिजिकल क्वांटिटीच्या पुढे लिहा ज्या क्वांटिटी मोजू शकतो, क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड. परत त्याच्या खाली लिहा एक्झाम्पल्स, लिहा त्याच्या खाली मास, फोर्स, व्हॉल्यूम, प्रेशर, टाइम, ह्या सगळ्यांची नावं लिहा. ठीक आहे. अच्छा, आता ना स्केलार क्वांटिटीज आणि वेक्टर क्वांटिटीज हे तुम्ही ऐकलंय का? कोणी ऐकलंय? आणि जर ऐकले तर काय असतं, कोण सांगेल मला? सदिश आणि अदिश राशी, डायरेक्शनल. ऐकलंय तर मला कोण सांगेल काय असतं ते? नाही ऐकलं? येस, सदिश अँड अदिश. आय होप, मला ऍक्च्युली ना काही मुलं दिसत नाहीये पण स्टुडंट्सच आन्सर देतात. आय होप सो. तर सदिश राशी काय असते? काही ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत आपल्या, त्या पूर्णपणे समजून घेण्यासाठी, त्याला पूर्णपणे डिफाईन करण्यासाठी, म्हणजे त्याची पूर्णपणे व्याख्या करण्यासाठी त्या राशीच्या मॅग्निट्यूड म्हणजे नंबर मध्ये त्याची जी किंमत असते त्याच्याबरोबर दिशा दाखवायची पण गरज असते. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर रिक्वायर्ड. त्या राशीला आपण म्हणतो सदिश राशी, म्हणजे वेक्टर्स किंवा वेक्टर क्वांटिटी. द क्वांटिटी विच कॅन बी डिफाइंड जस्ट बाय गिव्हिंग इट्स मॅग्निट्यूड, म्हणजे नंबर मध्ये त्याची किंमत सांगितली तरी तेवढं सफिशियंट आहे. त्या राशीला अदिश राशी म्हणतात, जिला दिशेची गरज नाहीये, म्हणून अदिश, राईट? इंग्लिश मध्ये वी कॉल इट एज स्केलार क्वांटिटी और स्केलार्स. सो प्लीज नोट करा की फिजिकल क्वांटिटी ज्या आहेत त्या दोन टाईपच्या आहेत, स्केलार्स आणि वेक्टर्स. अच्छा, एक सेकंड, मला आता कोण फरक सांगेल? दोघांमधला फरक मला कोण सांगेल? स्केलार क्वांटिटीज आणि फिजिकल क्वांटिटीजचा फरक लिहायचा आहे आपण. जवळजवळ 3-4 मुद्दे त्याच्यामध्ये फरकाचे असायला पाहिजेत. तर पहिला मुद्दा तर हा व्याख्येचा होणार, डेफिनेशन होणार. स्केलार क्वांटिटीज डू नॉट रिक्वायर एनी डिरेक्शन, दे आर फुल्ली डिफाइंड जस्ट बाय मॅग्निट्यूड. अँड वेक्टर क्वांटिटीज काय होणार? वेक्टर क्वांटिटीज टू define them completely we need magnitude as well as direction. एक्झाम्पल देऊन सांगते. तर जसं फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की प्लीज एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं की बेटा तू दुकानामध्ये जाऊन 2 किलो बटाटे घेऊन ये, राईट? नाव हिअर 2 kg पोटॅटोज. 2 kg पोटॅटोज, त्याला तेवढी माहिती सफिशियंट आहे काम करण्यासाठी. तू जाईल दुकानात, पैसे देईल आणि बटाटे घेऊन येईल, राईट? आता हे 2 kg पोटॅटोज, 2 किलोग्राम पोटॅटोज काय आहे? मास आहे, राईट? ह्याला दिशेची गरज नाहीये. तर वस्तुमान म्हणजे मास या क्वांटिटीला आपल्याला दिशेची गरज नाहीये, डायरेक्शन द्यायची गरज नाहीये. पण आता समजा मी म्हंटल, काय म्हंटल मी, की एक गाडी आहे. नीट लक्ष देऊन ऐका हा. एक गाडी आहे. मी समजा तुम्ही जिथे आहात तिकडे मी आली आहे.
आणि तिथून एक गाडी सुटली आणि मी सांगितलं, काय सांगितलं, की ती गाडी जस्ट आता निघालेली आहे. ती गाडी आता जस्ट निघालेली आहे, म्हणजे समजा तिला 10 मिनिटं झालेत आणि त्या गाडीचा मी स्पीड सांगितलं तुम्हाला. स्पीड म्हणजे तिची चाल सांगितली 20 मीटर पर सेकंड. आणि मी सांगितलं जाऊन आता त्या गाडीला शोधायचं. आता बघा तुम्ही जिथे राहताय त्या जागेपासून वेगवेगळ्या दिशा आहेत, खूप साऱ्या दिशा आहेत, राईट. मग ती 20 मीटर पर सेकंड जरी मी तिचा स्पीड दिला असला तरी ती कुठल्या पण दिशेने जाऊ शकते. किंवा चला मी स्पीड नाही दिला, अजून इझी केलं. मी सांगितलं की आता इथून गाडी सुटलीये आणि आता ती गाडी 10 किलोमीटर अंतरावर आहे, जाऊन त्या गाडीला शोधून माघारी घेऊन या. बरोबर आहे. आता इथे मी अंतर सांगितले की एक्झॅक्टली कुठे आहे ती गाडी. पण आता तुम्ही जिथे आहे तिथून उत्तरेकडे, दक्षिणेकडे, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, खूप साऱ्या डायरेक्शन्स आहेत, राईट. ती कुठल्या पण दिशेमध्ये असू शकते, करेक्ट. तर ती गाडी शोधून आणण्यासाठी मी दिलेली माहिती सफिशियंट आहे का? नाहीये. नक्की कुठे शोधणार, कुठल्या डिरेक्शन मध्ये शोधणार? दिशेची गरज आहे की ह्या दिशेमध्ये ती 10 किलोमीटर वरती आहे, आता तिला घेऊन या, करेक्ट आहे. तर मग काही क्वांटिटीजला दिशा दाखवायची गरज असते. तर एक आता मी जी क्वांटिटी सांगितली ती होती तुम्हाला डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. ज्यावेळी अंतराबरोबर, डिस्टन्स बरोबर डायरेक्शन दिलं जातं त्याला आपण विस्थापन म्हणतो. एक्झॅक्टली आता ती गोष्ट कुठे आहे ते अंतर पण सांगणं आणि तिची दिशा पण सांगणं. अजून एक एक्झाम्पल घेतलं तर गेल्या वर्षी 8वी मध्ये तुम्ही फोर्स हा चॅप्टर शिकलाय. कोण सांगेल फोर्स काय असतं? बघू किती आठवते तुम्हाला. फोर्स काय असतं कोण सांगेल? बल. मी ट्रान्सलेशन नाही विचारलं, अर्थ काय आहे त्याचा, नक्की काय आहे? बल काय आहे? फोर्स काय आहे नक्की? एखादा ऑब्जेक्ट आहे त्याला पुश करणं, त्याला आपण फोर्स सांगतो. डायरेक्शन. मला स्टुडंट्स कडून आन्सर हवेत. कोण आन्सर देते जरा समोर याल का? कॅमेराच्या समोर याल, तुझे कोणी आन्सर देते? अच्छा, ओके. ऍक्च्युली तुम्ही सगळेजण मला छोटे छोटे दिसतात आहेत ना. ओके, काय नाव आहे तुझं? सुजित. ओके, ठीक आहे बेटा, ठीक आहे. थँक्यू सो मच. बसू शकतोस तू आता. गुड. आपण एखाद्या वस्तूला दाबतो, ढकलतो किंवा ओढतो, त्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळी जे लावतोय त्याला आपण बल म्हणतो. सो 6 मध्ये जे तुम्ही डेफिनेशन शिकला असाल, इट इज पुश और पुल ऑन अन ऑब्जेक्ट, राईट. तर आता सपोज मी तुमच्या तिथे क्लासरूम मध्ये आले, तुमच्या वर्गामध्ये तिथे एक टेबल ठेवलाय. मी 2 विद्यार्थ्यांना सांगितलं, उभं केलं आणि त्यांना सांगितलं की दोघं पण 50-50 न्यूटन बल लावा. यु नो ना, फोर्सचं एकक, फोर्सचं युनिट बल न्यूटन आहे. जसं मास आपण किलोग्राम मध्ये मोजतो, बल आपण न्यूटन मध्ये मोजतो. तर आता मग तो टेबल मला तिथून हलवायचा आहे आणि मी फक्त एवढं सांगितलं की 50-50 न्यूटन बल लावा. तर मग ते मुलं कन्फ्यूज होतील, कारण नक्की टेबल हलवून कुठल्या दिशेत लावायचंय ती दिशा मी नाही सांगितली आहे ना. आता समजा टेबलच्या दोन्ही बाजूने, एक इकडून आणि एक इकडून, दोघांनी 50-50 बल लावलं, टेबल तर हलणारच नाही. हलेल का तो बल? म्हणजे हलेल का तो टेबल जरी बल लावलं तरी पण? तर मग बलाला पण काय गरज आहे? दिशेची गरज आहे. मग बल, फोर्स, दिस इज ऑल्सो अ वेक्टर क्वांटिटी, राईट. तर आता तुम्ही जे लिहिलेलं ना फिजिकल क्वांटिटी, त्याच्या खाली असे 2 वेगवेगळ्या डिरेक्शन मध्ये ॲरो करा, जसं आपण ट्री डायग्राम बनवतो.
एकीकडे लिहा स्केलर्स, एकीकडे लिहा वेक्टर्स आणि त्याच्या खाली त्यांच्या डेफिनेशन्स आणि एक्झाम्पल्स लिहा. तर चला, स्केलर आणि वेक्टर मधला फरक सांगताना दोन फरकाचे मुद्दे झाले. एक तर त्यांची डेफिनेशन आणि सेकंड त्यांचे एक्झाम्पल्स. बरोबर आहे. व्याख्या आणि त्याचे उदाहरण दोन झाले. आणखी कोण मुद्दे सांगेल? मी सांगते तिसरा मुद्दा, तो आता लिहून घ्या. एक मिनिट, मी दुसरी स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन दिसते? मॅम तुमची स्क्रीन नाही दिसत आहे. ती स्क्रीन शेअर नाही होते. ठीक आहे, एक मिनिट. ऍक्च्युली नॉर्मल पेंट शेअर नाही होते आणि व्हाईट बोर्ड लॅग करतोय. जर पीपीटी शेअर करायची असेल तर मग मी तुम्हाला हेल्प करू शकते. नाही, मला ऍक्च्युली ना लिहायचंय मॅम, आणि ना ते लिहितानाच आय डोंट नो, मे बी कॉलची साईज ऑर समथिंग, मला आय हॅव टू फिक्स इट. ते लॅग करते थोडं थोडं. इवन मी बघते, मी माझा स्वतःचा कॉल पण लॅग करताना थोडा दिसतोय मला. अच्छा, आता आय थिंक माझी स्क्रीन दिसतेय. मी ट्राय करते, आय होप इट विल वर्क. तर इथे असे दोन कॉलम बनवा. मग एक सेकंड. दोन कॉलम बनवा, स्केलर्स आणि वेक्टर्स, जसं तुम्ही फरक लिहिला, डिफरन्शिएट. आणि त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये लिहा. आता पूर्ण तर मी नाही डेफिनेशन वगैरे डिटेल मध्ये डिक्टेट करू शकत, बट तुम्हाला समजलेलं ऑलरेडी. तुम्ही तुमच्या ओन वर्ड्स मध्ये लिहा. तर पहिला पॉइंट असेल डेफिनेशनचा, दुसरा पॉइंट असेल एक्झाम्पल्सचा, आणि तिसरा पॉइंट आता मी जो सांगते तो लिहा.
ठीक आहे. तिसरा पॉइंट हा आहे मुलांनो, स्केलार क्वांटिटीजला दिशा नसल्यामुळे आपण नॉर्मली त्यांचे जे नंबर्स आहेत, त्यांचे जे आकडे आहेत, ते आपले नॉर्मल जे आपले अरिथमॅटिक मॅथमॅटिकल रूल्स आहेत, म्हणजे नॉर्मल गणिताचे जे नियम आहे ना, बेरीज करतानाचे, वजाबाकी करतानाचे, ते वापरू शकतो. जसं की आता मी म्हटलं की तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याला म्हटलं की 2 किलो बटाटे आण, 1 किलो साखर आण आणि 250 ग्रॅम डाळ घेऊन ये. तर मग आता त्या मुलाला टोटल किती मास उचलून आणायचे ते काढण्यासाठी तुम्ही त्याला डायरेक्टली ऍड करू शकता, बरोबर आहे? येस ऑर नो? 2 kg पोटॅटोज किती होते, बटाटे किती होते? 2 किलो. साखर किती होती? साखर किती होती? What is the quantity of sugar? चिल्ड्रन, येस ऑर नो? ऐकलं की नाही मी काय म्हटले ते? माझा आवाज येतोय ना क्लिअरली सगळ्यांना? हा, तर 2 kg पोटॅटोज, 2 kg शुगर आणि 250 ग्रॅम एखादी डाळ आहे, से फॉर एक्झाम्पल मटकीची डाळ आहे. तर टोटल किती मास झालं? टोटल मास किती झालं जे वजन उचलून आणायचे? 6 kg. 250 ग्रॅम म्हटले मी, ग्रॅम. अरे तोंडी आहे हे, एवढं अवघड आहे का? जे 4 kg आलंय त्याला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करा, नाहीतर मध्ये पॉइंट टाका. 4 kg 250 ग्रॅम, बरोबर? 4.250 kg, करेक्ट. त्याला मग नॉर्मल आपण जसं बेरीज करतो, नंबर्सची ऍडिशन करतो, तसं केलं. बट आता तुमच्या जवळ जो टेबल आहे, त्या टेबलाचे जे कोने आहेत, समोरासमोरचे कोणे नाही, बाजूबाजूचे कोणे, बाजूबाजूच्या कोण्यावरून कोणी तिरकस त्याच्यावरती बल लावलं किंवा समोरून आणि इकडून आडवं अपोजिट डायरेक्शन वरून बल लावलं, एकाच दिशेमध्ये ते बल नाहीये, बरोबर आहे? तर तुम्ही शिकलेला ऑलरेडी, बल जर एका डिरेक्शन मध्ये असतील तर त्याची बेरीज होते, विरुद्ध दिशेत असेल तर वजाबाकी होते. पण समजा दिशा सेम पण नाहीये, विरुद्ध पण नाहीये, वाकडीच कुठली तरी दिशा आहे, वाकड्या बाजूने ढकलताय तुम्ही टेबलाला, मग त्या बलाचं काय करायचं? मग भलेही मग ते 50 न्यूटन आहे आणि दुसरं बल पण 50 न्यूटन आहे, पण 50-50 लावलंय, पण ते वाकड्या दिशेने लावले दोन्हीकडून. जसं की आता 1 मिनिट, मला इथे ड्रॉ करायला येते का? मी ट्राय करते.
समजा हा टेबल आहे आणि इथून एकाने बल लावलं वाकडं असं आणि एकाने इथून बल लावलं वाकडं, करायचं की काय करायचं? हे पण 50 आहे आणि इकडचं पण 50 आहे. मग अशा वेळी आपण डायरेक्टली ह्याला ऍड नाही करू शकत 50 अधिक 50 किंवा सबट्रॅक्ट पण नाही करू शकत 50 वजा 50. मग म्हणून हे जे वेक्टर्स असतात किंवा वेक्टर क्वांटिटीज असतात ह्यांना कधी ऍड करायचं, कधी सबट्रॅक्ट करायचं, कधी मल्टिप्लाय करायचं, कधी डिवाइड करायचं, ह्याच्यासाठी स्पेशल नियम आहेत. ते तुम्ही 11वी मध्ये बघणार आहात. वेक्टर लॉज ऑफ ऍडिशन, वेक्टर लॉ ऑफ सबट्रॅक्शन, वेक्टर लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, हे सगळे जे नियम आहेत ना ते तुम्ही 11वी मध्ये बघणार आहात. पण इथे मी काय सांगितलं तर तिसरा फरकाचा मुद्दा लिहिण्यासाठी, तर तिसरा फरकाचा मुद्दा तुम्ही काय लिहिणार? वेक्टर्स कॅनॉट बी ऑपरेटेड बाय अरिथमॅटिक रूल्स. अरिथमॅटिक रूल्स, मॅथमॅटिक्सचे जे अरिथमॅटिक रूल्स आहेत ते. स्केलर्स कॅन बी ऑपरेटेड बाय सिम्पल मॅथमॅटिकल अरिथमॅटिक रूल्स, असं तुम्ही तिसरा फरकाचा मुद्दा लिहू शकता. ठीक आहे. आता चौथा मुद्दा, सदिश राशींना दिशा असल्यामुळे त्या राशींची जी एकूण शेवटी आपण गणित सोडवल्यावर किंमत येते ती धन असू शकते, ऋण असू शकते, शून्य पण असू शकते. आपण आता हे शिकणारच आहोत, मोशन धड्यामध्ये तुम्हाला समजेल. वेक्टर्स कॅन बी पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह और झिरो. स्केलर्स कॅनॉट बी नेगेटिव्ह और झिरो. स्केलर राशी कधी ऋण किंवा शून्य नाही येऊ शकत. शून्य येऊ शकते जर वस्तू तिच्या जागेवरून हल्लीच नाही तर, तो आहे प्रश्न. अदरवाईज ती शून्य नाही येऊ शकत. आपण बघणारच आहे ते पुढे. तर टोटल मग मी आता तुम्हाला 4 फरकाचे मुद्दे सांगितलेले स्केलर आणि वेक्टर क्वांटिटीचे. आता तुमचा होमवर्क हा आहे की आता तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये ह्याला प्रॉपरली सेंटेन्स बनवून लिहायचे. ओके, ठीक आहे. तर इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. पुढे जाऊया आपण. तर ही बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं होतं हा धडा स्टार्ट करण्याच्या आधी. आता नेक्स्ट टॉपिक जे ऍक्च्युअल मध्ये आता आपण चॅप्टरला चालू करतोय, मोशन. मोशन चॅप्टर चालू करण्याच्या आधी मला कोण सांगेल मोशन काय असतं नक्की? व्हॉट इज मोशन? परत तुम्ही मला ट्रान्सलेशन सांगताय, मला त्याचा अर्थ पाहिजे. व्हॉट इज मोशन? गती काय असते? चला मी सांगते, लिहून घ्या. इंग्लिश मध्ये सांगते. when an object changes its position, when an object changes its position with respect to time, with respect to surrounding, or both, with respect to time, with respect to surrounding, or both, it is said to be under motion. It is said to be under motion. आता मी ह्याचा अर्थ सांगते तुम्हाला. जेव्हा एखादी वस्तू जसा जसा वेळ चाललाय तसं तसं तिची जागा बदलते, चेंज इन पोझिशन म्हणजे वेळेनुसार तिची जागा बदलते, किंवा तिची जागा वेळेनुसार बदलली की नाही मला माहिती नाहीये, पण नंतर मी बघितलं काही वेळानंतर तर तिची जागा बदललेली होती. कसं कळलं मला? बाकीच्या तिच्या भोवतालच्या वस्तूच्या तुलनेत. एक्झाम्पल साठी समजा तुम्ही जिथे राहताय तिथे ना एक झाड आहे आणि त्या झाडाखाली तुम्ही तुमची सायकल रोज पार्क करता. शाळेतून आला, तुम्ही सायकल पार्क केली, रात्री जेवून झोपला, उद्या सकाळी उठून बघितलं तर ती आता तुमची सायकल त्या झाडाखाली नव्हती, दुसरीकडेच कुठे तर होती. मग तुम्हाला कसं कळलं की सायकलची जागा बदललेली आहे, पोझिशन मध्ये चेंज झालाय?
तुम्ही झाडाला रेफरन्स पॉइंट घेतला ना, हा झाडाच्या जवळ मी सायकल लावते, झाडाखाली सायकल लावते, करेक्ट. म्हणून विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग म्हणजे तिच्या सभोवतालच्या तुलनेमध्ये ती तिची जागा बदलते. आणि कधी कधी दोन्ही होतं, सभोवतालच्या पण तुलनेत जागा बदलते आणि वेळेच्या पण तुलनेमध्ये ती जागा बदलते. त्याला आपण म्हणतो मोशन. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये विचारलं व्हॉट इज मोशन, you will have to write this definition which I have given now. I'm repeating once again. When an object changes its position with respect to time, with respect to surrounding or both, it is said to be in motion. पण असं म्हणतो की ती वस्तू गतीमध्ये आहे किंवा गतिशील आहे. आता हे जे गतीचे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ मोशन आहेत, तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी शिकलेले आहात. ओव्हरऑल इन जनरल 5 प्रकार आहेत. कोण कोण सांगेल मला कुठले कुठले प्रकार आहेत? विसरला? चला पहिला प्रकार मी सांगते म्हणजे तुम्हाला नेक्स्ट बाकीचे प्रकार आठवतील. An object is traveling in a straight line. एका सरळ दिशेत ऑब्जेक्ट जाते. आता आठवते? सर्क्युलर. येस, सर्क्युलर मोशन. पहिलं मी जे सांगितलं त्याला रेक्टिलिनियर मोशन किंवा ऑब्जेक्ट इन स्ट्रेट लाईन म्हणू शकतो आपण. लिनियर मोशन म्हणू शकतो, रेक्टिलिनियर मोशन और लिनियर मोशन. सेकंड, सर्कल, गोल गोल फिरते ऑब्जेक्ट, सर्क्युलर मोशन. थर्ड, तुमच्या झोक्याचं मोशन, लेफ्ट राईट, कोणतं मोशन म्हणतात त्याला? ऑसिलेटरी मोशन. देन चौथं, एका विशिष्ट वेळानंतर सेम टाइप्स ऑफ मोशन रिपीट होतंय. पिरियोडिक मोशन, एका पिरियड नंतर ते रिपीट होते म्हणून म्हणतात पिरियोडिक मोशन. आणि लास्ट बटरफ्लायचं मोशन, माशीचं मोशन. लास्ट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड कराल का? आम्हाला बॅकग्राऊंड मधून आवाज येतोय. सो रॅन्डम मोशन, राईट. तर नोट करा हे सगळे आधी नोटबुक मध्ये सगळे टाइप ऑफ मोशन आणि प्रत्येकाचं एक्झाम्पल देऊयात आपण. मोशन इन अ स्ट्रेट लाईन, त्याच्यासाठी एक्झाम्पल तुम्ही काय देऊ शकतात? मोशन ऑफ अ ट्रेन, रेल्वे ट्रॅक मोस्टली स्ट्रेट असतात. मोशन ऑफ अ ट्रेन ऑन अ रेल्वे ट्रॅक. सेकंड, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन साठी तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता ब्लेड्स ऑफ अ फॅन, फॅनचे ब्लेड्स गोल गोल फिरतात, राईट. परत ऑसिलेटरी मोशन साठी तुम्ही काय एक्झाम्पल देऊ शकता? मोशन ऑफ अ स्विंग, स्विंग म्हणजे झोका. आणि अजून एक एक्झाम्पल द्या हवं त्याच्यात मध्ये, मोशन ऑफ अ स्ट्रेच्ड स्प्रिंग, स्प्रिंगला दाबून किंवा खेचून सोडून दिलं, स्प्रिंग बघा व्हायब्रेट करते. परत तुमची कपडे शिवायची मशीन असते, त्याची जी सुई आहे त्याचं पण बघा मोशन, वर खाली, ते पण ऑसिलेटरी मोशन आहे, राईट. हा, परत पक्ष्यांच्या पंखाचं मोशन पण ऑसिलेटरी मोशन आहे. आय होप तुम्हाला कळतंय व्हॉट इज ऑसिलेटरी मोशन. त्याच्यानंतर ना पिरियोडिक मोशन. आता पिरियोडिक कधी कधी मुलांना नीट लक्ष देऊन ऐका, एकच उदाहरण 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मोशन मध्ये येऊ शकतं. पिरियोडिक मोशन काय? एका विशिष्ट वेळेनंतर ते रिपीट होते. मग जे आपले घड्याळाचे सगळे हँड्स आहेत, मिनिट हँड, आवर हँड, ते सगळे एका विशिष्ट वेळेनंतर परत तिथेच येऊन परत फिरतात. इट इज एक्झाम्पल ऑफ पिरियोडिक मोशन. त्याच्यानंतर ना तुमचा जो नादकाटा असतो पेंड्युलम, तो जरी लेफ्ट राईट ऑसिलेटरी मोशन असेल तरी पण तो सेम पिरियड नंतर त्याचं मोशन रिपीट करतोय, म्हणून ते पिरियोडिक मोशनचं सुद्धा एक्झाम्पल आहे. सेम वे मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन, आपले जेवढे पण ग्रह आहेत, पृथ्वी आहे,
परत मर्क्युरी आहे, व्हीनस आहे, शुक्र, मंगळ वगैरे हे सगळे ग्रह आहेत. ते पण बघा, जरी गोल फिरत असले, सर्क्युलर मोशन असलं, तर एका विशिष्ट वेळेनंतर त्यांची परत ते त्यांचा रस्ता रिपीट करतात. म्हणून ते सर्क्युलर मोशनचं पण एक्झाम्पल आहे, पिरियॉडिक मोशनचं पण एक्झाम्पल आहे. आय होप तुम्हाला समजते मी काय म्हणते. ठीक आहे. ऑसिलेटरीची स्पेलिंग येत नसेल, ऑसिलेटरीची स्पेलिंग सांगते मी. OSCILLATORY, ऑसिलेटरी मोशन. कळलं? रॅन्डम मोशन आपल्या किड्यांचं मोशन, किंवा आपण ट्रॅफिक वरच्या रोडवरून चाललोय किंवा गाडी घेऊन चाललोय, तर आपण कुठल्या ह्या बाकीच्या पद्धतीचं मोशन फॉलो नाही करत. आपण आपली नेहमी जागा पण बदलतोय, दिशा बदलतोय, सगळं चेंज करतोय. त्याच्यामुळे त्याला म्हणतात रॅन्डम मोशन. कसंही म्हणजे रॅन्डम म्हणजे कसं पण जातोय आपण. ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलंय. कोण क्विकली रिपीट करेल आता आपण जे 5 मोशन बद्दल बोललो? फक्त नावं सांगायचे, कोण सांगेल, रिपीट करेल? एका स्कूल मधले विद्यार्थी जास्त बोलतात आहेत, बाकीचे एवढे सगळे स्कूल्स आहेत, तुम्ही का नाही बोलत आहे? हा, येस, टेल मी. सर्क्युलर मोशन, स्विंग मोशन, पिरियडिक मोशन, ऑसिलेटर मोशन अँड लास्ट रॅन्डम मोशन. हा, मला वाटतं लिनियर मोशन मध्ये तू नीट बोलला नाही की, आय डोंट नो आवाजाचा काय प्रॉब्लेम होता. मी परत रिपीट करते. लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, ऑसिलेटरी मोशन, पिरियॉडिक मोशन आणि रॅन्डम मोशन. 5 टाईपचे मोशन आहेत. ठीक आहे. आता मी जे पुढे सांगते तुम्हाला ते नीट लक्ष देऊन ऐका. आता ह्या 5 मोशन पैकी 9th स्टँडर्ड मध्ये, 9वीच्या या वर्गामध्ये तुम्ही फक्त 2 टाईपचे मोशन शिकणार आहात. मोशन इन अ स्ट्रेट लाईन आणि सर्क्युलर मोशन. आणि त्या सर्क्युलर मोशनचा तर फक्त एकच पॅरेग्राफ तुम्ही शिकणार आहात. बाकीचे जे तुमचे 5 धडे फिजिक्सचे 9वी मध्ये, त्याच्यामधले पहिले जवळजवळ 3 धडे फक्त पहिल्या प्रकारचं जे मोशन आहे, मोशन इन अ स्ट्रेट लाईन, एका लाईनी मधलं मोशन, त्याच्यावरच आधारित आहे. आता मग तुम्ही विचार करत असाल की 3 धडे, ते पण एवढे मोठे मोठे धडे, पुस्तक उघडून बघितलं तर फक्त आणि फक्त एका टाईपच्या मोशन वरती. आता एवढं काय आहे त्या मोशन मध्ये? तर तेच आपण शिकणार आहोत. म्हणून बघा इथे दिलेल्या धड्याचं नाव लॉज ऑफ मोशन. कुठली पण गती असते, ती गती कुठले ना कुठले नियम फॉलो करते. त्या नियमांना आपण समजणार आहोत. आणि मुलांनो, तुम्हाला ना फिजिक्स शिकताना एक गोष्ट ही समजेल की फिजिक्स मध्ये ना आपण नवीन काहीच नाही शिकत आहे, फक्त आपल्या अवतीभोवती काय घडतंय ते समजून घेतोय. आपण आता जे शिकतोय ते ऑलरेडी आपल्या अवतीभोवती चालू आहे. से फॉर एक्झाम्पल, गेल्या वर्षी तुम्ही फोर्स अँड प्रेशर हा धडा शिकलेला, बल आणि दाब हा धडा शिकलेला. काय नवीन होतं त्याच्यामध्ये? रोजच आपण बल अप्लाय करतो, रोजच आपण प्रेशर अप्लाय करतो. जे ऑलरेडी करताय ते फक्त तुम्ही सायंटिफिक भाषेमध्ये, वैज्ञानिक भाषेमध्ये तुम्ही ते समजून घेतलं, फक्त एवढंच. राईट? तर आपण आपली बुद्धीने एका नवीन पद्धतीने आपल्या आसपास नक्की काय चाललंय ते चांगल्या पद्धतीने समजून घेतोय. का समजून घ्यायची गरज आहे? कोण सांगेल? का बरं समजून घ्यायची गरज आहे ते? ठीक आहे ना, जी लोक शिकलेली नाहीये ते पण बल लावतात, ते पण दाब लावतात, ते पण त्यांची रोजची कामं करतातच. आपण काय वेगळं करतोय? मग काय फायदा आहे त्याचा? कोण सांगेल? अरे हा तर इझी प्रश्न आहे ना, कोणी पण उत्तर देऊ शकतं. एवढा डिफिकल्ट क्वेश्चन विचारलाय मी. बरं ठीक आहे, मी एक काम करते, आपण परत भेटणारच आहोत ना, त्या प्रश्नाचा जरा विचार करून उत्तर द्या नेक्स्ट क्लासमध्ये. ठीक आहे, तर चला आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन कोण रिपीट करेल?
तुमच्यापैकी क्वेश्चन कोण रिपीट करेल? क्वेश्चन तरी रिपीट करू शकता ना? आता ना आपण एक ऍक्टिव्हिटी करूयात. माझं लिहिण्याचं बोर्ड एवढा व्यवस्थित आज प्रॉब्लेम क्रिएट करतोय, त्याचा फायदा मी घेऊन ना आज आता तुमच्याकडूनच एक ऍक्टिव्हिटी करवतो. ठीक आहे. एक स्कूल जे सगळ्यांना क्लिअरली दिसतंय, आय थिंक ते प्रोनाउन्सिएशन मला नाही माहिती, बट आय गेस इट इज गेमाज समथिंग काहीतरी लिहिले. हा सुजित, तू उभा राहा जरा, पुढे येऊन उभा राहा तू जरा. हा ठीक आहे. आता ना तू जसं ज्या डिरेक्शन मध्ये उभा आहे ना तसंच तुला थोडं मागे जायचंय. मागे जाऊन उभं राहा. सगळ्यांना दिसतंय ना? हा बस बस बस. आता समोर बघ. आता बघा सुजित जिथे थांबलाय ना ती त्याची जी जागा आहे ना आपण त्याला पोझिशन ए घेऊया. ठीक आहे. पोझिशन ए घेते आणि मी घड्याळामध्ये माझं टायमिंग चालू करते. ठीक आहे. सुजित चालत ये, आता पुढे चालत ये. स्टॉप. ठीक आहे. आता समजा हा 2 सेकंदामध्ये पुढे चालत आला, स्ट्रेट लाईन मध्ये चालत आलाय, जे आता आपण शिकणार आहे मोशन इन अ स्ट्रेट लाईन. आता तो तिथून इथपर्यंत चालत आल्यावर काय काय बदललं मला सांगा तेवढ्यात. कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीज बदलल्या किंवा सुजित तू जागेवर बस आता. आपण टाइम मोजला, त्याला यायला किती वेळ लागला? 2 सेकंड. अजून काय बदललं? त्याची जागा बदलल्यामुळे तो आधी एकीकडे होता, एक दुसरीकडे नंतर आला. त्याने किती अंतर कापलं असेल? समजा त्याने 100 मीटर अंतर कापलं. एवढं नाहीये तिथे, एक्झाम्पल घेतोय आपण. बरोबर आहे. मग बघा अंतर आलं. अंतरला इंग्लिश मध्ये आपण डिस्टन्स म्हणतो. सो ही हॅज ट्रॅव्हल्ड 100 मीटर डिस्टन्स इन 2 सेकंड्स. मग डिस्टन्स आलं, वेळ आला. डिस्टन्स आणि टाइम ह्या दोघांना जोडणारी अजून एक फिजिकल क्वांटिटी आहे जी तुम्ही 7वीत शिकलेला. कुठली होती? सूत्र होतं एक, डॅश डॅश इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डॅश डॅश इज इक्वल टू अंतर भागिले वेळ. कुठलं होतं ते अंतर? फॉर्म्युला कशाचा होता तो? विसरला? अरे तुम्ही गणित सोडवले त्याच्यावर, त्या फॉर्म्युलावरती आधारित. आठवतंय? मी ऑलरेडी सूत्र सांगितलंय. कशाचं सूत्र आहे ते तुम्हाला सांगायचंय फक्त. अच्छा एक मिनिट, मी स्वतःच्या फोटोला छोटं करते म्हणजे मला तुम्ही सगळेजण जरा मोठे दिसताल, कारण मला 2 शाळा दिसतात. मी परत बोलते, डॅश डॅश इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डॅश डॅश इज इक्वल टू अंतर भागिले वेळ. कशाचं सूत्र आहे? अच्छा मी क्लू देते. आता ना सुजितच्या बाजूला जो मुलगा आहे ना, रेड टी शर्ट घातलाय, त्याने काय नाव आहे बेटा? तू उठ आता. अरे उठ ना पटकन. हा असं जिथे सुजित उभा होता तिथेच जायचंय, पण एकदम फास्ट फास्ट पुढे यायचंय. एकदम फास्ट पुढे ये. हा ठीक आहे. परत मागे जा. परत मागे जा. अरे जा मागे जा परत. आता एकदम स्लो स्लो पुढे ये, हळूहळू ये पुढे. त्याने तेवढंच अंतर कापले, पण पहिल्यांदा त्याला कमी वेळ लागला, दुसऱ्यांदा जास्त वेळ लागला. मग हीच मोजणारी क्वांटिटी कोणती आहे? फास्ट किंवा स्लो काय म्हणतात त्याला?
आता एवढा क्लू दिल्यावरती पण येत नाही म्हटल्यावरती गडबडच आहे मग. आठवलं कोणाला? कोणाला चुकीचं उत्तर द्यायचं? ओके, मे बी तुमचं उत्तर बरोबर असेल. काय म्हणतो? हा, येस. डिस्प्लेसमेंट आहे ते मिनिमम टाइम कव्हर करतात आणि डिस्टन्स आहे ते फॉर्म्युला सांगितलंय. डिस्टन्स अपॉन टाइम काय असतं? येस, स्पीड. तर बघा, फक्त तो एका जागेवरून दुसऱ्या जागे आल्यावरतीच त्याच्या त्या मोशनशी रिलेटेड आपण 3 फिजिकल क्वांटिटी बघितल्या. डिस्टन्स, टाइम, स्पीड. राईट. आणखी अशा भरपूर फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या एक आपण करू शिकणार आहे. एखादी वस्तू स्ट्रेट लाईन मध्ये जाते, जरी स्ट्रेट लाईन एकदम साधं सोपं वाटणारं मोशन असलं तरी ते मोशन अभ्यास करताना पण आपल्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीची गरज पडते. त्या क्वांटिटीचाच अभ्यास आपण लॉज ऑफ मोशन या चॅप्टर मध्ये करणार. कळलं? ठीक आहे. तर चला, आता आपण आजचा क्लास संपूया. इथे आपला वेळ संपलाय. तर आपण नेक्स्ट क्लासमध्ये, मे बी आता आपला पुढच्या आठवड्यामध्ये असेल क्लास. होमवर्क परत एकदा मी सांगते. स्केलर्स आणि वेक्टर्स मधला फरक लिहायचा आहे. डिफरन्शिएट बिटवीन स्केलर्स अँड वेक्टर्स. अरे, अजून मी होमवर्क देते, बाय बाय नका करू, थांबा. आणि दुसरा होमवर्क हा आहे मोशनची मी जी डेफिनेशन सांगितली आहे ती लिहिली नसेल तर लिहा आणि पाठ करा. लिहिली असेल तर पाठ करा. आणि जे टाइप ऑफ मोशन आपण 5 डिस्कस केले ते छान हँडरायटिंग मध्ये उदाहरणासहित लिहायचे. एक्सप्लेन टाइप्स ऑफ मोशन. सगळं शिकवलेलं, ज्यांना ज्यांना समजलं शिकवलेलं आज त्यांनी सगळ्यांनी हात वर, उंच हात वरती करा. उंच उंच हात वरती करायचंय. छोटासा हात मला कसं दिसणार एवढ्या छोट्या स्क्रीन मध्ये? ठीक आहे, चलो, व्हेरी गुड. नेक्स्ट टाइम आता मी प्रश्न विचारल्यावर उत्तर किती देतात त्याच्यावरून मला समजेल की तुम्हाला किती कळलंय. ठीक आहे, बाय बाय सगळ्यांना. तुमच्या मॅम मीटिंग करायची आहे की